वेक्टर नेक्स्ट पॉइंट आहे आपला इंटरफेसेस. इंटरफेस आपण लास्ट टाइम ॲब्स्ट्रॅक्ट क्लास मध्ये बघितलं. ॲब्स्ट्रॅक्ट क्लास प्रोव्हाइड्स और ॲब्स्ट्रॅक्ट क्लास acts like a बेस क्लास ओनली. ओके, म्हणजे त्या क्लासचा यूज फक्त आपण कशासाठी करतो, टू क्रिएट अ न्यू क्लास. ॲब्स्ट्रॅक्ट क्लास कंटेन्स सम ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स and also non-abstract methods. ओके, अजून काय एक्सप्लेन केलेलं, डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ abstract and non-abstract methods. Abstract class provide the abstraction from 0 to 100%. ठीक आहे, म्हणजेच काय, जर ऑल abstract methods असतील तर 100% abstraction प्रोव्हाइड करणार. ऑल नॉन ॲब्स्ट्रॅक्ट मेथड असतील ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये, म्हणजे आपल्या जे आपण नॉर्मल मेथड लिहितो त्या, तर 0% करणार. 4 मेथड्स आहे टोटल, 2 ॲब्स्ट्रॅक्ट आहे, 2 नॉन ॲब्स्ट्रॅक्ट आहे, तर 50% प्रोव्हाइड करणार. ठीक आहे, तर हे झालं ॲब्स्ट्रॅक्ट क्लास. आणि तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं इंटरफेस प्रोव्हाइड्स 100% ॲब्स्ट्रॅक्शन. मग आता ते कसं ते बघा. लास्ट टाइम तुम्हाला मी ॲब्स्ट्रॅक्ट क्लास एक्सप्लेन केलेलंच आहे. तर इंटरफेसचा एक मेन यूज काय आहे की using classes we cannot do the multiple inheritance. We cannot implement the multiple inheritance. Using only classes we cannot do the multiple inheritance. बरोबर, त्याचं तुम्हाला मी मिनिंग पण का नाही करू शकत आपण युजिंग मल्टिपल क्लासेस ते पण तुम्हाला सांगितलं होतं. काय सांगितलं की सपोज ए क्लास आहे, बी क्लास आहे. ए क्लास मध्ये एक डिस्प्ले मेथड आहे फॉर एक्झाम्पल, म्हणजे असू शकते इच टाइम सेम मेथड असतील असं नाही, पण असलं तर काय, सपोज इथं ए क्लास केलेला आहे, त्याच्यानंतर हा बी क्लास मध्ये पण एक मेथड आहे सपोज डिस्प्ले मेथड, तिथे आपण डिस्प्ले केलंय बी क्लास. त्याच्यानंतर ह्या दोघांपासून आपण एक क्लास डिराईव्ह केला क्लास सी, हा मल्टिपल झाला. बरोबर, आणि इथे काय, इथे परत व्हॉइड डिस्प्ले मेथड आहे. आणि इथे लिहिलं आपण सी क्लास. बरोबर, आपण मेन मध्ये काय सांगितलेलं की सपोज आता हे मेथड ओव्हररायडिंग आहे की बेस क्लास मध्ये पण किंवा सुपर क्लास मध्ये पण सेम मेथड आहे आणि सब क्लास मध्ये पण आहे. मग आपण ऑब्जेक्ट तर सब क्लासचं क्रिएट करतो. बरोबर, मग जेव्हा आपण डिस्प्ले मेथड कॉल करणार तेव्हा ऑब्विसली तो कोणाची करणार, इट्स सेल्फ सब क्लासचीच करणार. सो हे झालं मेथड ओव्हररायडिंग. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. पण सपोज सी क्लास मध्ये दुसऱ्याच मेथड आहे, डिस्प्ले नाहीये. मग आता सी क्लास कडे 2 मेथड्स आहेत, ए पासून डिस्प्ले आलेली आणि एक बी पासून डिस्प्ले आलेली. मग जेव्हा आता C1 डॉट डिस्प्ले करतोय तेव्हा त्याच्याकडे तर नाहीच आहे. त्याच्याकडे जर सी क्लास कडे जर डिस्प्ले मेथड असते तर मेथड ओव्हररायडिंग झालं असतं. पण आता सी कडे ज्या डिस्प्ले मेथड्स आहेत त्या त्याच्या 2 सुपर क्लासच्या आहेत ज्याच्यापासून तो क्लास डिराईव्ह केलेला आहे. मग त्यावेळेस अँबिग्युटी होते. तर ही अँबिग्युटी C++ मध्ये डिराईव्ह होते. C++ मध्ये कसं होती डिराईव्ह, किंवा ही अँबिग्युटी C++ मध्ये आपण रिझॉल्व्ह करू शकतो. कशी की ऑब्जेक्ट नेम डॉट क्लास नेम स्कोप रिझोल्युशन आणि डिस्प्ले, म्हणजे डिस्प्ले मेथड कॉल होणार पण ए क्लासची, नंतर इथे डिस्प्ले मेथड कॉल होणार बी क्लासची. तर हे अँबिग्युटी रिझोल्युशन झालं C++ मध्ये. पण जावा मध्ये असं कोणताच वे नाही की जेणे अँबिग्युटी रिझॉल्व्ह होईल ही. बरोबर, असं नाहीये की 2 सुपर मध्ये सेम मेथड आहेत, पण असू शकतात इन फ्युचर मध्ये. सो ही जी अँबिग्युटी आहे ही रिझॉल्व्ह, असा कोणताच वे नाही की युजिंग क्लासेस आपण अँबिग्युटी रिझॉल्व्ह करू शकतो. म्हणून जावामध्ये एक न्यू कन्सेप्ट इन्क्लूड केलेली आहे इंटरफेस. तर इंटरफेसनी ही अँबिग्युटी रिझॉल्व्ह पण होते आणि आपण मल्टिपल इनहेरिटन्स सुद्धा इम्प्लिमेंट करू शकतो. ठीक आहे, तर बघा पहिल्यांदा तर इंटरफेस ओनली युजिंग ओनली क्लासेस वी कॅनॉट डू द मल्टिपल इनहेरिटन्स. ठीक आहे, नाउ इंटरफेस provides 100% abstraction. ठीक आहे, म्हणजेच काय, इन इंटरफेसेस ऑल द मेथड्स
आर बाय डिफॉल्ट ॲब्स्ट्रॅक्ट. इंटरफेस मध्ये तुम्ही जेवढ्या मेथड्स लिहिणार त्या बाय डिफॉल्ट ॲब्स्ट्रॅक्टच असतात. ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये तुम्हाला डिफाईन करावं लागतं की दिस मेथड इज ॲब्स्ट्रॅक्ट, म्हणजे डिक्लेअर करताना ॲब्स्ट्रॅक्ट वॉइड डिस्प्ले. जी नॉन ॲब्स्ट्रॅक्ट आहे ते डिक्लेअर करताना फक्त वॉइड डिस्प्ले, बरोबर. पण इंटरफेस मध्ये जरी तुम्ही ॲब्स्ट्रॅक्ट कीवर्ड लिहिला नाही तरी बाय डिफॉल्ट ऑल द मेथड्स आर ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स, सो इंटरफेस प्रोव्हाइड द 100% ॲब्स्ट्रॅक्शन. ठीक आहे, इथपर्यंत काय आलं. नाऊ नेक्स्ट आहे युजिंग इंटरफेस you can implement multiple inheritance. Using interface you can implement multiple inheritance. ठीक आहे, इंटरफेस आपण इंटरफेसचा यूज का करतो? बिकॉज युजिंग ओनली द क्लासेस यू कॅनॉट यू implement the or you cannot do the multiple inheritance. Interface provides the 100% abstraction because all the methods in interface are by default abstract methods, and using interface now we can perform the or implement the multiple inheritance. नेक्स्ट बघा, आता इंटरफेसने तुम्ही असं काही नाही की फक्त मल्टिपल इनहेरिटन्स क्रिएट करू शकता. इंटरफेसचा मेन यूज टू इम्प्लिमेंट द मल्टिपल इनहेरिटन्स, बट यू कॅन ऑल्सो डू द सिंगल इनहेरिटन्स, मल्टी लेवल, हिरार्चिकल. ओके, आता बघा कसं करायचंय की सपोज आता तुम्हाला माहिती आहे की एक क्लास आहे ए, तर तो क्लास आपण एक्सटेंड करतो टू क्रिएट न्यू क्लास, बरोबर. त्याला एक्सटेंड्स कीवर्ड, तर हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर क्लास ए आहे, सॉरी आता इंटरफेस ए आहे, तर आपण त्याच्यापासून एक क्लास क्रिएट करते मी. तर मी इथं काय लिहिणार? इम्प्लिमेंट्स. एक्सटेंडच्या ऐवजी इम्प्लिमेंट्स. म्हणजे इथे तुम्ही कसं लिहिता? क्लास ए तर डिक्लेअर करणार, काय लिहिता? क्लास बी एक्सटेंड्स ए, बरोबर. तर इथं कसं लिहिणार आता? क्लास बी. ते इंटरफेस कसं डिक्लेअर करतात ते नंतर सांगते, फक्त इम्प्लिमेंट्स ए येते लक्षात. म्हणजे तुम्ही इथं झाला सिंगल इनहेरिटन्स. ठीक आहे, नाऊ नेक्स्ट, एका इंटरफेस पासून मला दुसरा पण एक इंटरफेसच क्रिएट करायचा आहे. ठीक आहे, दोन्ही पण इंटरफेसेस. तर इथे येणार एक्सटेंड्स. सेम लाईक इथे दोन्ही क्लास असेल तर एक्सटेंड, एक क्लास एक इंटरफेस असेल तर इम्प्लिमेंट्स, आणि ते इंटरफेस एक्सटेंड. मग इथं कसं लिहिणार तुम्ही? म्हणजे हे सुद्धा तुम्ही करू शकता, एक्सटेंड्स ए. येते का लक्षात? ठीक आहे. नाऊ जर सुपर इंटरफेस असेल तर सब इंटरफेस असू शकतो, बट क्लास सुपर आहे आणि इंटरफेस सब कधीच नसणार आहे. म्हणजेच काय की क्लास ए कोणता पण क्लास असू द्या आणि इथे इंटरफेस आहे, तर तुम्ही इंटरफेस हा एक्सटेंड पण नाही करू शकत आणि इम्प्लिमेंट पण नाही. म्हणजेच काय की इंटरफेस सब कधी असेल? सब इंटरफेस जर सुपर पण इंटरफेसच असेल. येते का लक्षात? म्हणजे ही केस झाली. आणि इथे तर काय सब क्लास आहे, सो इथं नो प्रॉब्लेम. पण इंटरफेस कधीच सब इंटरफेस नसणार आहे, त्याचं सुपर काय असेल? क्लास असेल. ठीक आहे, तर ही स्टेटमेंट रॉंग. त्याच्यानंतर बघा, इंटरफेस ए इंटरफेस बी ह्याच्यापासून आपण क्लास क्रिएट करू शकतो. दिस इज मल्टिपल इनहेरिटन्स. ठीक आहे, मग कसं लिहिणार? क्लास सी इम्प्लिमेंट्स ए कॉमा बी. दोन्ही पण इंटरफेस आहेत ना, सो ए कॉमा बी. ठीक आहे, हे एक नेमिंग कन्व्हेन्शन आलं. तुम्हाला कोणत्या प्रोग्रामिंग काही सांगता येत नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतेय. आता बघा नेक्स्ट, एक इंटरफेस आहे, एक क्लास आहे, सपोज एक इंटरफेस आहे, तर ह्याच्यापासून सुद्धा तुम्ही एक न्यू क्लास क्रिएट करू शकता. फक्त तुम्हाला काय सांगितलं होतं मी लास्ट टाइम की मोर दॅन वन क्लास तुम्ही एक्सटेंड नाही करू शकत, फक्त एकच एक्सटेंड. मग एक क्लास आणि एक इंटरफेस करून पण हा काय झाला तुमचा मल्टिपल इनहेरिटन्स. फक्त लिहिताना कसं लिहिणार? आता कधी पण सपोज तुमच्या बेसला किंवा सुपर लेवलला
ते एकच क्लास असणार आहे एवढं तर आहे, पण मल्टिपल इंटरफेस असू शकतात बरोबर. फक्त क्लास एक अलाउड आहे. जर क्लास मोर दॅन वन अलाउड असते तर आपल्याला इंटरफेसची गरजच नसते बरोबर. पण आता एक क्लास आहे आणि एक इंटरफेस आहे, तर लिहिताना पहिले कधी पण क्लासचं लिहायचं सुपर आणि नंतर इंटरफेसचं. मग क्लास सी एक्सटेंड्स ए इम्प्लिमेंट्स बी. बघा एक्सटेंड्स ए इम्प्लिमेंट्स बी, इथं फक्त इम्प्लिमेंट्स का लिहिलं कारण बोथ ए अँड बी आर इंटरफेसेस. तुम्हाला हे ऍडव्हान्स जावा मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आता सध्या आपण काही जास्त नाही करणार, एखादं सिंगल करणार आहे आणि एक मल्टिपल करणार आहे, एक तर असा करू किंवा असा करू. पण तुम्हाला ऍडव्हान्स जावा मध्ये तुम्हाला खूप ठिकाणी असं एक क्लास एक्सटेंड करावं लागतं, एक इंटरफेस इम्प्लिमेंट करावा लागतो. ठीक आहे. नाव बघा, सपोज आता एक इंटरफेस आहे लास्ट, आता त्याच्यानंतर अजून एक इंटरफेस आहे बी, क्लास सी, मल्टिपल इनहेरिटन्स. ह्या तिघांपासून मी एक क्लास डी केला, तर कसं लिहिणार? जरी क्लास सी मी नंतर डिक्लेअर केलेला असेल तरी क्लास डी पहिल्यांदा एक्सटेंड्स क्लास सीच येणार, एक्सटेंड्स सी आणि देन इम्प्लिमेंट्स ए कॉमा बी. इंटरफेस तुम्ही किती पण ऍड करू शकता, फक्त क्लास ऍट अ टाइम एकच. तर व्यवस्थित पॉज करून व्हिडिओ हे प्रॉपर लिहून काढा. तर हे झालं की तुम्ही कोणत्या कोणत्या वेनी इंटरफेस ऍक्सेस करू शकता आणि क्लासेस ऍक्सेस करू शकता. ठीक आहे. मग आता नेक्स्ट आहे हाऊ टू डिक्लेअर, हाऊ टू डिफाईन म्हणूयात आता. हाऊ टू डिफाईन अँड इंटरफेस. इंटरफेस कसा डिफाईन करायचा. ठीक आहे. तर त्याचं सिंटॅक्स आहे इंटरफेस कीवर्ड, त्याच्यानंतर इंटरफेस नेम, त्याच्यानंतर इथे ऑल फायनल व्हेरिएबल्स. बघा आता मी फायनल कीवर्ड लिहिलेला आहे. फायनल व्हेरिएबल्स डिक्लेरेशन्स आणि ऍबस्ट्रॅक्ट मेथड्स डिक्लेरेशन. ऑब्विसली सगळे ऍबस्ट्रॅक्ट करायचे तर तुम्हाला सांगितले ऍबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये ज्या ज्या मेथड्स ऍबस्ट्रॅक्ट असतात त्याचं फक्त डिक्लेरेशन लिहितात आणि डिफाईन कुठं करतात, जो क्लास त्याला एक्सटेंड करेल. सेम ह्याच्यामध्ये सगळे ऍबस्ट्रॅक्ट मेथड्स आहेत, सो एकाच सुद्धा. आणि सांगितलं की इंटरफेस मध्ये ऑल मेथड्स ऍबस्ट्रॅक्टच असतात, सो कुठेच तुम्हाला डिफाईन करायच्या नाहीयेत, फक्त डिक्लेरेशन्स. आणि हे झालं तुमचं इंटरफेस. ठीक आहे. सेमिकोलन वगैरे काही नाही. त्याच्यानंतर जसे ऑल दी मेथड्स बाय डिफॉल्ट ऍबस्ट्रॅक्ट असतात तसे ऑल दी व्हेरिएबल सुद्धा बाय डिफॉल्ट फायनलच असतात. ठीक आहे. आता तुम्हाला फायनल व्हेरिएबल सांगितलेलं आहे की फायनल व्हेरिएबल ऍट द टाइम ऑफ डिक्लेरेशन आपल्याला त्याची व्हॅल्यू इनिशियलाइज करावी लागते. म्हणजेच काय की फायनल इंट ए इज इक्वल टू 10 बरोबर. म्हणजे जेव्हा तुम्ही डिक्लेअर करता तेव्हाच व्हॅल्यू इनिशियलाइज करायची आणि एकदा तुम्ही व्हॅल्यू इनिशियलाइज केली देन यू कॅनॉट चेंज द व्हॅल्यू ऑफ दॅट व्हेरिएबल, दॅट इज फायनल व्हेरिएबल. म्हणजे इंटरफेस मध्ये जर व्हेरिएबल्स असतील दॅट मस्ट बी अ फायनल व्हेरिएबल. अदर दॅन फायनल व्हेरिएबल नो एनी अदर व्हेरिएबल्स आर अलाउड. म्हणजे स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिक व्हेरिएबल्स अलाउड नाही, ओनली फायनल व्हेरिएबल्स आर अलाउड. आता ह्याच्यावरून फॉर एक्झाम्पल आपण एक इंटरफेस लिहू. इंटरफेस ए. इंटरफेस नेम लिहिताना सेम रूल फॉलो करायचे जे आपण क्लास नेमला फॉलो करतो. ठीक आहे. इंटरफेस ए. आता बघा मी इंट ए लिहिलं आणि इथं वॉइड डिस्प्ले लिहिलं आणि इथं चूक डेफिनेशन लिहिली. कंपाईल केला प्रोग्राम तर एक तर एरर येणार आहे की इंटरफेस मस्ट कंटेन द ऍबस्ट्रॅक्ट मेथड्स. ठीक आहे. सो आता इथे जरी तुम्ही ऍबस्ट्रॅक्ट कीवर्ड लिहिला नाही तरी बाय डिफॉल्ट त्या मेथड ऍबस्ट्रॅक्टच होणार. सो तुम्हाला नो नीड टू राईट अ ऍबस्ट्रॅक्ट कीवर्ड. ठीक आहे. नाउ व्हेरिएबलला पण जरी तुम्ही फायनल नाही लिहिला तरी सुद्धा कंपायलर ऑटोमॅटिकली फायनल कीवर्ड ऍड करणार. बट तरी सुद्धा आता मेथडची एरर तर गेली कारण आपण डेफिनेशन
हे काढून टाकलं बरोबर. बट ऍबस्ट्रॅक्ट कीवर्ड ऑटोमॅटिकली ऍड केलाय कंपायलरनी. सेम इथे पण फायनल कीवर्ड ऍड केलाय, तरी सुद्धा एरर येणार. काय की फायनल व्हेरिएबल मस्ट बी इनिशियलाइज. कारण की कंपायलर काय करू शकतो, फायनल हे ऍड करेल, पण युजरला किती व्हॅल्यू पाहिजे दॅट कॅनॉट ऍड द कंपायलर और कॅनॉट इनिशियलाइज बाय द कंपायलर. म्हणून इथं काय करायचं, जरी तुम्ही फायनल कीवर्ड नाही लिहिला तरी इथे तुम्हाला व्हॅल्यू लिहिणं कंपल्सरी आहे. मग फायनल कीवर्ड तर कंपल्सरी कंपायलर काय करणार आहे, ऍडच करणार आहे बरोबर. ठीक आहे, मग हे झालं इंटरफेस. तर इंटरफेस मध्ये जर व्हेरिएबल असतील तर फायनल पाहिजे विथ सम व्हॅल्यू इनिशियलाइज. आणि जर मेथड्स तर बाय डिफॉल्ट सगळ्या ऍबस्ट्रॅक्टच असतात. आणि ऍबस्ट्रॅक्ट मेथडचं डेफिनेशन आपण लिहित नाही, ओनली डिक्लेअर करतो. डेफिनेशन कुठे लिहिणार आहे आपण, सब क्लास मध्ये लिहिणार आहे. ठीक आहे, आता बघा जरी व्हेरिएबल नसतील तरी चालेल. आता या ए ची व्हॅल्यू आपण रिमेनिंग प्रोग्राम मध्ये चेंज करू शकत नाही. आता सपोज मी लिहिला क्लास बी इम्प्लिमेंट्स. तुम्हाला मगाशी सांगितलं इम्प्लिमेंट्स कधी लिहायचं, एक्सटेंड कधी लिहायचं. इम्प्लिमेंट्स ए म्हणजेच आता ए मध्ये क्लास बी मध्ये काय आपल्याला इम्पॉर्टंट आहे, टू डिफाइन ऑल दी मेथड्स डिक्लेअर इन इंटरफेस क्लास. सपोज इंटरफेस ए, नॉट क्लास, इंटरफेस ए. मग आता इंटरफेस मध्ये एकच मेथड आहे तर बी चे स्वतःचे व्हेरिएबल्स मेथड्स येणारच आहेत. पण इट इज इम्पॉर्टंट और इट इज मस्ट टू डिफाइन ऑल दी ऍबस्ट्रॅक्ट मेथड्स इन इंटरफेस ए. मग इथे तुमचा कोड येणार. ठीक आहे, इथपर्यंत आलं. त्याच्यानंतर बीच्या पण स्वतःच्या मेथड्स असणार. 9. आता इंटरफेस मध्ये अजून एक मेथड आहे पुट. ठीक आहे, ती पण ऍबस्ट्रॅक्ट असणार आहे. पण आता क्लास बी ला फक्त डिस्प्लेस मेथड रिक्वायर्ड आहे, पुट नाही. बट आपण इम्प्लिमेंट काय करतो, ए इज अ इंटरफेस, सो इट इज मस्ट टू डिफाइन ऑल दी मेथड्स इन सब क्लास विच आर डिक्लेअरिंग इंटरफेस. जरी तुम्हाला रिक्वायर्ड नसेल तरी मग तुम्ही काय करणार, वॉइड पुट लिहिणार. इथं तुम्हाला नाही रिक्वायर्ड आहे, त्याच्यामध्ये कोड नको आहे, तर फक्त स्टार्ट करणार आणि एंड करणार. सो दिस इज एम्प्टी इम्प्लिमेंटेशन ऑफ अ मेथड. सपोज 3 मेथड्स आहेत, त्यातली एकच पाहिजे, 2 नाही पाहिजे, तर त्या दोन्हीला पण स्टार्ट आणि एंड करणार. फक्त कोड कुठे लिहिणार, जे तुम्हाला रिक्वायर्ड आहे तिथं. ठीक आहे. 9. आता बाकीचं तर सगळं सेम आहे. एक लास्ट क्लास, त्याच्यामध्ये काय असणार आहे, मेन असणार आहे. आणि अगेन इंटरफेसचा आपण ऑब्जेक्ट नाही क्रिएट करू शकत किंवा इनिशियलाइज नाही करू शकत. सेम लाईक अ ऍबस्ट्रॅक्ट क्लास, इट इज ऑल्सो ऍक्ट ऍज अ बेस क्लास. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ऑब्जेक्ट आपण बी1 इज इक्वल टू न्यू बी आणि b1 डॉट डिस्प्ले. पुट कॉल करायची गरज नाही बिकॉज आपण त्याच्यामध्ये कोड नाही लिहिलाय. जर तुम्हाला पुट पण रिक्वायर्ड आहे तर पुट मध्ये पण कोड लिहा. ठीक आहे. फक्त इम्पॉर्टंट काय की इंटरफेस मध्ये किती पण मेथड्स असू द्या, एन नंबर ऑफ, त्या सगळ्या तुम्हाला इम्प्लिमेंट किंवा डिफाईन नेक्स्ट क्लासमध्ये, जिथे तुम्ही इंटरफेस इम्प्लिमेंट केलेला आहे त्या क्लासमध्ये डिफाईन कराव्याच लागतात. ठीक आहे. इथपर्यंत काय आलं. नाउ नेक्स्ट जे आपण अँबिग्युइटी बघितली होती ती कशी रिझॉल्व्ह होते इंटरफेसने. काय सांगितलेलं मी तुम्हाला, क्लास ए मध्ये पण डिस्प्ले मेथड आहे आणि क्लास बी मध्ये पण डिस्प्ले मेथड आहे आणि क्लास सी आपण ए आणि बी पासून डिक्लेअर केला. मग क्लास सी कडे 2 डिस्प्ले मेथड्स आल्या. काय सांगितलेलं तुम्हाला, क्लास ए मध्ये एक मेथड आहे, क्लास बी मध्ये डिफाईन केलेलं आहे. इथे डिफाईन केले. क्लास सी आपण इम्प्लिमेंट केलेला आहे, एक्सटेंड केल्या ए आणि बी पासून. सी क्लास मध्ये सध्या डिस्प्ले मेथड असेल तर दॅट इज मेथड ओव्हररायडिंग, पण सी क्लास मध्ये दुसऱ्या मेथड्स आहेत. म्हणजे जेव्हा आपण सी क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो मेन मध्ये आणि डिस्प्ले मेथड कॉल करतो तेव्हा अँबिग्युइटी येते की ए क्लासची डिस्प्ले मेथड की बी क्लासची, बिकॉज बोथ मेथड्स आर इनहेरिटेड इन क्लास सी. तर ही अँबिग्युइटी कशी रिझॉल्व्ह होणार बघा, युजिंग इंटरफेस. ठीक आहे. तर मग आता क्लासच्या ऐवजी हा काय असेल, 2 इंटरफेसेस असतील. वन इंटरफेस ए, दुसरा इंटरफेस बी. ठीक आहे. आता दोन्हीकडे जरी सेम मेथड्स असतील तरी पण बाय डिफॉल्ट मेथड काय असतात, ऍबस्ट्रॅक्ट. सो त्याचं फक्त काय असणार आहे, डिक्लेरेशनच असणार. बरोबर. बघा काय असणार आहे, दोन्हीकडे असू द्या पण ते काय असणार आहे, ओनली डिक्लेरेशन, डिफाईन नाही. मग अशी काय होतं, डेफिनेशन होती. आता ह्याच्यापासून आपण क्रिएट केलंय क्लास सी. ठीक आहे. मग इट इज मस्ट काय की डिफाईन
ऑल दी मेथड्स इन इंटरफेस. मग आता डिस्प्ले मेथड जरी दोन असेल तरी सुद्धा काय त्याचं सिंटॅक्स सेम आहे, विदाउट रिटर्न टाईप, विदाउट आर्ग्युमेंट. मग आपण एकदाच डिस्प्ले लिहिणार इथं. डिफाईन क्लास सी मध्ये एकदाच करणार. ठीक आहे. आता क्लास सी चं जेव्हा मी ऑब्जेक्ट क्रिएट करेल आणि जेव्हा डिस्प्ले मेथड कॉल करेल, ऑब्विसली डेफिनेशन हीच आहे तर हीच कॉल होणार. मग तुमचे इंटरफेस सी डी असू द्या, त्याच्यामध्ये पण डिस्प्ले असू द्या, त्याच्यापासून तुम्ही क्लास सी, तर तिघांचे मिळून आपण एकच डेफिनेशन लिहितोय. बरोबर. ही डेफिनेशन ह्याला पण अप्लाय होणार आणि ह्याला पण अप्लाय होणार, कारण की सिंटॅक्स तर सेम आहे. बरोबर. मग जेव्हा तुम्ही ऑब्जेक्टनी कॉल करणार तर डिफाईन तर ही एकच केलेली आहे ना. मेथड सगळीकडे असू द्या पण डिफाईन एकच केलेली आहे. सो हीच मेथड काय होणार, कॉल होणार. येते का लक्षात? तर अशी अँबिग्युइटी काय होणार आहे, रिझॉल्व्ह होणार आहे. तर नेक्स्ट बघा आपण हायब्रिड इनहेरिटन्स करूया. तर हायब्रिड इनहेरिटन्स कसं करूयात बघा. स्टुडंट क्लास, त्याच्यापासून आपण कोणता घ्यायचा, रिझल्ट क्लास करू, किंवा इथं मार्क्स क्लास करू, इथे एक इंटरफेस स्पोर्ट्स करू. म्हणजे आपल्याला क्लास घ्यायचा स्टुडंट, क्लास मार्क्स आणि इंटरफेस स्पोर्ट्स करू, आणि या दोघांपासून आपण एक रिझल्ट क्लास तयार करू. म्हणजे हा काय झाला आपला क्लास. हा हायब्रिड इनहेरिटन्स बघा. स्टुडंट मार्क्स रिझल्ट मल्टी लेवल, मार्क्स स्पोर्ट्स आणि रिझल्ट मल्टिपल. बरोबर. स्पोर्ट्स आणि रिझल्ट सिंगल. आपल्याकडे इथे काय झालंय मग, मोर दॅन वन इंटरफेस इनहेरिटन्स कंबाईन झालेले. सो इट इज अ हायब्रिड इनहेरिटन्स. ठीक आहे. कसं करणार बघा आता. क्लास स्टुडंट इन, फक्त रोल नंबर घेते आता. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलेले एकतर इनहेरिट कन्स्ट्रक्टरनी करा किंवा विदाउट कन्स्ट्रक्टर, दोन मेथड्स येणारच आहे. सपोज आपण गेट रोल नंबर मेथड घेऊ. रोल नंबर इज इक्वल टू आर. ठीक आहे. तुम्हाला नेम वगैरे पण तुम्ही घेऊ शकता. void पुट रोल नंबर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन रोल नंबर. इथं प्रॉपरली आता तुम्हाला सिक्वेंस लिहून दिलेले आधीच्या प्रोग्राम मध्ये. नाउ क्लास मार्क्स एक्सटेंड करायचा फ्रॉम स्टुडंट. सो क्लास मार्क्स एक्सटेंड्स स्टुडंट. ठीक आहे. इथे सपोज दोन सब्जेक्टचे मार्क्स घेते मी, S1 S2. नाउ void गेट मार्क्स. सोपं आहे बघा. सपोज इथं घेतलं इन S1 S2, दोन्ही पण जर सेम घेतलं तर इथे काय करायचं आपल्याला, दिस डॉट S1 इज इक्वल टू S1, दिस डॉट S2 इज इक्वल टू S2. ठीक आहे. नाउ void पुट मार्क्स SOP S1 SOP S2. ठीक आहे. इथपर्यंत झालं. नाउ आता आपल्याला एवढं झालंय आपलं. बरोबर. आता आपल्याला एक इंटरफेस डिक्लेअर करायचं, स्पोर्ट्स इंटरफेस स्पोर्ट्स. ठीक आहे. तर आपण स्पोर्ट्सचे मार्क्स तुम्हाला माहिती की बाय डिफॉल्ट असतात. सो आपण इथे डिफाईन करू SP स्पोर्ट्स मार्क्स. तुम्हाला जे पाहिजे ते. सपोज इथे लिहिलं मी 50 मार्क्स स्पोर्ट्सचे. ठीक आहे. म्हणजे स्पोर्ट्सचे किती मार्क्स द्यायचे, 50. फायनल व्हेरिएबल, इंटरफेस मध्ये फायनल व्हेरिएबल असतं आणि फायनल व्हेरिएबलला आपण व्हॅल्यू इनिशियलाइज करतो. यू कॅनॉट चेंज द व्हॅल्यू ऑफ दॅट फायनल व्हेरिएबल. बरोबर. स्पोर्ट्सचे मार्क्स तुम्हाला माहिती आहे की बाय डिफॉल्टच असतात, जेवढे तेवढे सगळ्यांना मिळतात. सो इथं मी एक यूज केला फायनल व्हेरिएबलचा. ठीक आहे. फायनल कीवर्ड जरी नाही लिहिलं तरी सुद्धा ते फायनलच आहे, पण तुम्हाला सुरुवातीला प्रॅक्टिस साठी ते फायनल लिहा. त्याच्यानंतर एक मेथड लिहूयात आपण ऍव्हरेज, जी की ऍबस्ट्रॅक्ट असणार आहे. ठीक आहे. तर ती ऍबस्ट्रॅक्ट मेथड आपण कुठे डिफाईन करणार आहे आता, रिझल्ट क्लासमध्ये. येते का लक्षात. तर ही ऍबस्ट्रॅक्ट मेथड बाय डिफॉल्ट ऍबस्ट्रॅक्ट नाही लिहिलं तरी ऍबस्ट्रॅक्ट. नाउ आता आपल्याला हे करायचंय, रिझल्ट करायचंय. कसं करणार बघा. क्लास रिझल्ट, हे पण डिफाईन करून झालं. आता मार्क्स आणि स्पोर्ट्स पासून आपण रिझल्ट क्लास म्हणजे मल्टिपल, पण पहिले क्लास लिहितो. सो क्लास रिझल्ट एक्सटेंड्स मार्क्स आणि इम्प्लिमेंट्स स्पोर्ट्स. ठीक आहे. आता बघा
रिझल्ट क्लासचे काही व्हेरिएबल असतील ते, पण सध्या आपल्याला गरज नाही, आपण फक्त ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायचं राहिले, बिकॉज रोल नंबर डिस्प्ले केलाय, सब्जेक्ट पण डिस्प्ले मार्क्स पण डिस्प्ले केलेत. पण आता एक काय की मार्क्स क्लासचे जेवढे व्हेरिएबल्स मार्क्स क्लासला कोणते कोणते इनहेरिट झालेले आहेत, गेट रोल नंबर, पुट रोल नंबर, प्लस त्याचे स्वतःचे गेट मार्क्स, पुट मार्क्स, जे की इनहेरिट झाले रिझल्ट क्लासला पण ऍज इट इज. पण आपण रिझल्ट क्लास इम्प्लिमेंट स्पोर्ट्स पासून केलाय, सो इट इज नेसेसरी टू डिफाईन ऑल दी मेथड्स इन इंटरफेस स्पोर्ट्स. पण एकच मेथड आहे, सो ती डिफाईन करा पहिले, ऍव्हरेज. मग इथे एसओपी डायरेक्ट ऍव्हरेज कॅल्क्युलेट करा, S1 प्लस S2 प्लस SP डिवाइड बाय 3. तुम्ही त्या ऍव्हरेज इज इक्वल टू वगैरे ते लिहा. हे झालं आपला क्लास रिझल्ट. ठीक आहे, आता बघा क्लास F पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. कसं करणार आता, रिझल्ट क्लासचं लास्ट लेवल क्लासचं ऑब्जेक्ट रिझल्ट R1 इज इक्वल टू न्यू रिझल्ट. ठीक आहे, आता मी काय करते, इथे पुट रोल नंबर कॉल करते, म्हणजे आपलं कॉलिंग कमी जाईल. त्याच्यानंतर इथे गेट रोल नंबर, हे तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे. सपोज इथं मी 10 पास केलं. आता ऍव्हरेज मध्ये आपण पुट मार्क्स कॉल करू. डिस्प्ले होतंय ना इथं, मग इथं काय करणार, फक्त R1 डॉट गेट मार्क्स 30,40. बघा R1 डॉट गेट मार्क्स 30,40 केलं. 10 इथून गेट रोल नंबर कॉल झाला, 10 इथे झालं, नंतर 30 आणि 40 पास झाले S1 S2 ला. हे झालं, गेट मार्क्स कम्प्लीट झालं. आता आपण ऍव्हरेज कॅल्क्युलेट करतोय. ऍव्हरेजला कॉल दिला, बघा ऍव्हरेजला कॉल दिला, इथे आलो, इथून पुट मार्क्स रोल नंबर कडे गेलं, पुट मार्क्स कडे गेलं, पुट रोल नंबर डिस्प्ले झाला, दोन्ही सब्जेक्टचे मार्क्स डिस्प्ले झाले. त्याच्यानंतर पुट मार्क्स कम्प्लीट झालं, ऍव्हरेज कॅल्क्युलेट होऊन डिस्प्ले झालं. ठीक आहे, तर हे झालं तुमचं हायब्रिड इनहेरिटन्स युझिंग इंटरफेस. तर इंटरफेस मध्ये एवढंच आहे बघा, एकदम स्मॉल पॉइंट आहे तुमचा की इंटरफेसचा यूज काय आहे. इंटरफेसने तुम्ही कोणते कोणते इनहेरिटन्स इम्प्लिमेंट करू शकता. सो यू कॅन इम्प्लिमेंट मल्टिपल, सिंगल, हिरार्चिकल ऑल्सो अँड हिरार्चिकल ऑल्सो, हायब्रिड ऑल्सो आणि मल्टिपल तर करू शकता, बरोबर. नंतर हाऊ इंटरफेस प्रोव्हाइड द 100% ऍब्स्ट्रॅक्शन, बिकॉज ऑल द मेथड्स इन इंटरफेस आर बाय डिफॉल्ट द ऍब्स्ट्रॅक्ट मेथड्स. ओके, तर हे सगळं एक्सप्लेन करायचं आहे. तर हे झालं तुमचं इंटरफेस. नेक्स्ट आता आपले आय थिंक ऑलमोस्ट 3 चॅप्टर्स होत आलेले आहेत. तर एकदा सिलेबस मी तुम्हाला सेंड केलं, त्याच्यामध्ये चेक करा कोणते कोणते पॉइंट राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये नेक्स्ट लेक्चरला आपण पॅकेजेस स्टार्ट करू, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट.